आपला व्यवसाय कुठलाही असो, त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा. आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय. आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा. आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ. नेवासा फाटा रोडवर असलेल्या प्रसिद्ध कालिका फर्निचर दुकानालगतच्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागून 5 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उशिरा रात्री घडली. ही आग रात्री 12 ते 1च्या सुमारास लागली. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचा भडका शेजारील रासने कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचला आणि दुर्दैवाने घरातील 5 जणांचा यात मृत्यू झाला. मृतांमध्ये कालिका फर्निचरचे मालक मयूर अरुण रासने, त्यांची पत्नी पायल मयूर रासने, मुलगा अंश मयूर रासने, चैतन्य मयूर रासने आणि आजी सिंधुबाई चंद्रकांत रासने यांचा समावेश आहे. तसेच यश किरण रासने हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार गोडाऊनमध्ये लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे भडकली असावी अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याची अग्निशामक दलाची 2 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नेवासा शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीचा भडका एवढा मोठा होता की बचाव कार्याला अडथळे आले. सध्या पोलिसांनी पंचनामा करून घटनेचा तपास सुरू केला आहे.